गरम गरम भात आणि त्यावर घट्ट असं वरण आणि वरतून साजूक तुपाची धार, सोबत लोणचं. यार, अजून काय पाहिजे लाईफमध्ये. आय कॅन ईट दिस एव्हरी डे. दिस इज माय कम्फर्ट फूड अँड इट कनेक्ट बॅक्स टू माय रूट. आजही मला आठवतं लहानपणी मामाच्या गावी आम्ही सर्व कझिन्स दुपारच्या जेवणामध्ये फक्त वरण भातच खायचो. 3-4 जण मिळून एका ताटात असा गरम चिकट भात, त्यावर एकदम बेसिक येल्लो डाळ आणि तूप. आय कॅन नेवर फॉरगेट द टेस्ट. आता लग्नानंतर मी बनवलेली डाळ माझ्या हजबंडला खूप आवडते आणि एव्हरी अदर डे ही आस्क मी टू मेक द डाळ. सो हेअर इज हाव आय मेक वरण. तुरीची डाळ शिजवतानाच मी त्यात टोमॅटो घालते. डाळ शिजल्यानंतर चांगलं हटवून घेते आणि नंतर बेसिक फोडणी देते. फोडणीमध्ये मी जिरे, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि लसूण हे सर्व तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेते. आता मिरची आणि लसूण हे चांगलं तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकते आणि आपलं हटलेलं जे वरण आहे ते त्याच्यामध्ये मिक्स करते आणि गरजेनुसार थोडंसं पाणी टाकते. मला घट्ट डाळ आवडते, त्याच्यामुळे मी जास्त पाणी ॲड करत नाही. वरणाची जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तसं आपण पाणी कमी जास्त टाकू शकतो त्याच्यामध्ये. आणि नंतर थोडीशी कोथिंबीर ॲड करते आणि बस रेडी आहे आपलं महाराष्ट्रीयन स्टाईल वरण. इट टेस्ट सो कम्फर्टिंग आणि टेस्टी. म्हणजे असं कधी कधी ना, सिम्पलेस्ट फूड गिव्स द डीपेस्ट कम्फर्ट. सो डू ट्राय आउट दिस वरण अँड एन्जॉय. ओके, बाय.